मित्रांनो, गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। आपण उमेदवारांच्या मुलाखती घेतोय आणि या शृंखलेमध्ये आज आपल्यासोबत एक उमेदवार आहे, तरुण तडफदार आहेत, पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा चमकलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं नाव आहे, नावलौकिक आहे। त्यांनी निशाणी पण आपल्याच पद्धतीने निवडली आहे आणि ती म्हणजे ते उत्कृष्ट फलंदाज आहे आणि फलंदाज ही त्यांची निशाणी एक्झॅक्टली तुम्हाला लक्षात आलं असेल। मला कुणाविषयी बोलायचं आहे, गजानन जनार्दन धांडे हे अपक्ष उमेदवार हे फलंदाज या निशाणीवरती उभे आहेत, बुलढाणा लोकसभा लढवत आहेत। आपल्याला त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत। आपलं सर्वात पहिले मी या ठिकाणी स्वागत करतोय। धन्यवाद। अचानकपणे अजूनपर्यंत कुठली निवडणूक लढवलेली नसताना तुम्हाला का असं वाटलं की आपण निवडणूक लढवावी? बुलढाणा जिल्ह्याचा जो विकासाचा अनुशेष आहे खऱ्या अर्थानं तो खूप मोठा आहे आणि कुणीतरी प्रयत्न करायला पाहिजे। सगळेजण म्हणतात की याचं पाऊल उचललं पाहिजे, पण भूमिका घेऊन कोणी समोर जात नाही। ती भूमिका मी या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून घेतलेली। जिल्ह्याच्या अशा कोणत्या समस्या तुम्हाला वाटतात की ज्यासाठी तुम्ही हे निवडणूक लढताय? समस्यांचा पाढा वाचला तरी कमी आहे, परंतु बुलढाणा जिल्हा हा मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा म्हणून ओळखला जातो। दोन छत्रपतींना घडवणाऱ्या वंदनीय राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्मस्थळानं पुनीत झालेला सिंदखेडराजानगरी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। मात्र तिथल्या विकास आराखड्याचं काय झालं, तिथल्या विकास आराखड्याचे जे आकडे आहेत ते फक्त कागदावर वाढतात। 311 कोटीचा विकास आराखडा झाला, 1.5 कोटी रुपये खर्च झाले, नंतर 10 कोटीत तो बासनात गुंडळण्यात आला आणि आता परत 404 कोटीचा आकडा वाढवून देण्यात आला, मात्र काम काहीही झालेलं नाही। लोणारच्या जागतिक वारसा आहे तिथली ती स्थिती आहे। खाली घाटाखाली जिगाव प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही आणि जिगावमध्ये जो भूमिगत वारसा आहे भोंडचा, तो देखील जपण्याची गरज आहे। ती पाणी अडवण्यासाठी संरक्षित भिंतीची गरज आहे। या झाल्या पर्यटनाच्या समस्या आणि सिंचनविषयक समस्या आहे। वैनगंगा नळगंगा प्रकल्प कागदावर आहे, तो पेनटाकलीपर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न राहील। आणि सोबतच अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपण जे जुगजुग गाडीचं स्वप्न अनुभवतोय, म्हणजे मी पत्रकारितेत आल्यापासूनच्या त्या म्हणजे 100 वर्ष झाली ती प्रतीक्षा आहे, परंतु अजूनही ती रुळावर आलेली नाही। बरोबर। म्हणजे जुगजुग गाडीचं स्वप्न बुलढाणेकरांना फक्त पाहायचं का, मग विमान सेवेचं काय, किंवा मग मी असं ऐकलं की एक कोणता तरी प्रसंग तुमच्या घरी कुटुंबात असा घडला आणि त्याने तेव्हा तुम्हाला चमकलं तुमच्या डोक्यामध्ये की आपण लढवावं। काय तो किस्सा आहे, थोडंसं सांगा सगळ्यांना। नक्की। तो किस्सा असा होता की मी आणि माझी मुलगी, मोठी मुलगी माझी, ती टीव्ही पाहत होती आणि टीव्हीवरती जपानच्या बुलेट ट्रेन तिला दिसायला लागल्या आणि त्यावेळेस ती म्हणाली की बाबा हे काय आहे, पप्पा हे काय आहे? तर मी म्हटलं ही ट्रेन आहे बाळ, ही बुलेट ट्रेन आहे, जपानमध्ये असते। ती म्हणे आपण पण ट्रेनमध्ये बसलोय। म्हटलं बाळ मी ट्रेनमध्ये बसलोय, पण तू अजून बसलेली नाहीये। त्यामुळे आपण बुलढाण्यात ट्रेनमध्ये बसलोय। तिचा म्हणायचा अर्थ असा होता की एडेटच्या समोर जी नगरपालिकेने व्यवस्था केली आहे लहान मुलांसाठी, त्या ट्रेनमध्ये ती बसली आहे। खेळण्यातली जी ट्रेन आहे ती। मला असं वाटलं आज ही 8 वर्षाची आहे, जेव्हा ही भारताचा नागरिक होईल 18 वर्षांना, जेव्हा ती मतदार होईल, तेव्हा ती म्हणेल आपला बाबा तर पेपरमध्ये लिहायचा, पण भूमिका घेऊन कधी जगला की नाही, हा प्रश्न माझ्या मनाला स्वतःला मी विचारला आणि मग या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलो। नेमकं ते कारण घडलं की तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरल्या। तुम्ही ज्यांना सांगितलंय की मी निवडणूक लढतोय, त्यांच्याकडून काय प्रतिसाद तुम्हाला मिळाला जेव्हा त्यांना पहिल्यांदा कळलं की तुम्ही लोकसभेमध्ये उतरणार आहात? सुरुवातीला अनेक जवळच्यांनी सांगितलं की हे पैसेवाल्या लोकांचं काम आहे, आपलं काम नाही। अनेकांना हे माहित होतं की मी जो आहे तो स्पष्ट बोलणारा माणूस आहे, त्याच्यामुळे हा भूमिका बदलणार नाही। आणि तिसऱ्या लोकांनी सांगितली तू जर काही भूमिका कायम ठेवली तर आम्ही उघडपणे तुझं काम करू। त्यामुळे मी या मैदानामध्ये कायम। काय तुमचे असे गुण वैशिष्ट्य किंवा तुमच्याकडे काय तुमचे शक्तीस्थळ काय आहे की तुम्हाला असं वाटतं की आपण निवडून येऊ? कसं आहे माऊली की ही जी मंडळी आहे आतापर्यंत, राजकीय मंडळी आहे, जे मागच्या 5 वर्षामध्ये घडलं, या सगळ्यांवरती सामान्य माणसाला जो दररोज टीव्ही पाहतो किंवा वर्तमानपत्र वाचतो, त्याला या सगळ्यांचा वैताग आलेला आहे आणि कुठेतरी त्याला असं वाटतं की एक फाटक्या घरातला सामान्य पोरगा समोर आला पाहिजे असं लोकांना वाटतं। आणि त्यामुळे या राजकीय मंडळींना खरं तर लोक कंटाळायला नकोत, परंतु ते कंटाळलेली आहेत, म्हणून आपली ही भूमिका आहे। एक शेवटचा प्रश्न तुम्हाला राहील, जनतेला काय आव्हान तुम्हाला करायचं या निमित्ताने? मायबाप जनतेला मी एवढंच म्हणेल की मी सामान्य घरातून आहे। 100 वर्ष झालंय आपला जुगजुग गाडीचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही, परंतु मी तुम्हाला एक शब्द देतो की मुंबईच्या समुद्र तटावरून म्हणजे तिथल्या अरबी समुद्र किंवा आणखी भागातून आपल्याला शेगाव संतनगरी इथे आनंद सागरपर्यंत सी प्लेन सेवा देखील आपण सुरू करतो। म्हणजे आपलं जुगजुग गाडीचं स्वप्नच पूर्ण झालेलं नाही, तर आपण प्लेनचं स्वप्न पाहायचं की नाही असं सगळ्यांना वाटतंय। परंतु आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी सुद्धा याची सुतोवाच केले होते, परंतु आपल्या लोकप्रतिनिधी म्हणा किंवा आपल्या जिल्ह्यातल्या मंडळींनी त्याचा पाठपुरावा केला नाही। त्यामुळे नक्कीच मी आपल्यासाठी
रेल्वे आणि सोबतच सी प्लेन सेवेसाठी सुद्धा पाठपुरावा करेल. मित्रांनो, समस्या खूप आहे, समस्यांचा पाढा या ठिकाणी वाचलाय. अभ्यास त्यांचा दांडगा झालेला आहे पत्रकारिता क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांना खडानखडा या सगळ्या क्षेत्राविषयी माहिती आहे. ते आपलं नशीब आजमावत आहेत. जनता त्याला कितपर्यंत साथ देते, त्यांना किती वोटिंग मिळतं आणि किती मतं मिळतात, ते विजयी होतात की नाही हे आता मतदानानंतर आपल्याला कळणार आहे. गुड इव्हनिंग सिटीकडून त्यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया. कॅमेरा पर्सन मुकेश सर, रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस बुलढाणा.